श्री स्वामी समर्थ. नमस्कार फ्रेंड्स, माझं नाव सोनल उमेश पांचाळ आणि आपण लास्ट व्हिडिओ केला होता. आपल्या चॅनलचं नाव आहे सोनल चित्रकथा आणि आपण लास्ट व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण काहीतरी इन्फॉर्मेशन शेअर केली होती आणि आज 3 तारीख आहे. तो दिवस आला आहे सरांना भेटण्याचा आणि मलाही असं वाटतं की तुम्ही खूप प्रतिसाद दिला मला. भरपूर लाईक्स केले, कमेंट्स केले, शेअर केलं, त्याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं धन्यवाद. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जी म्हणजे की आता पण तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मला माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अजून पोहोचवता येतील. सो फ्रेंड्स, डन. आता आपण जाणार आहोत सरांना भेटायला. सो लवकरच आपण सरांना भेटूया. चला मग. हॅलो फ्रेंड्स, हाय. आता आपण पोचलेलो आहे सरांच्या ऑफिसमध्ये आणि फायनली आता आपण जे इथे सरांचे क्लायंट्स आहेत ते इथे आलेले आहेत आणि आपल्याला आता त्यांच्याबरोबरती इंटरॅक्ट करायचं आहे. त्यांना काही त्यांचे क्वेश्चन्स आहेत ते विचारायचे आहेत आणि त्यांचे काही अनुभव आहेत सरांबरोबरती ते आपण विचारून घेऊया. ओके. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय आहे? नमस्कार, मी स्वाती सागर कालुस्टे. मी बोरिवलीहून आली आहे. अच्छा. आणि तुम्ही सरांकडे पहिल्यांदा आला आहेत की अगोदरही आला आहेत कधी? पहिल्यांदा नाही, मला जवळजवळ 7 वर्ष झाली. अच्छा, इकडे. ओके ओके. हां, 7 वर्षापासून तुम्ही सरांकडे येत आहे, सरांची कन्सल्टन्सी करताय. हो. अच्छा, व्हेरी नाईस. मग मला असं विचारायचं आहे की तुम्ही काही अनुभव शेअर करू शकता का सरांचे? हो, नक्की. मला असे बरेच अनुभव आलेले आहेत. हां, त्यातला एखादा अनुभव तुम्ही शेअर करा की तुम्ही अगदीच बोलता बोलता स्टॉप झालात. काय नक्की म्हणजे तुमचं अगदी भरून आलं? हो, ॲक्च्युली काय माहिती आहे, माझ्या गाठीशी खूप अशा गोष्टी आहेत की मला एकदम भरून आलं. मी खूप संकटातून बाहेर पडलेली आहे. अच्छा. समजू शकते मॅडम मी. तुम्हाला खूप त्रास होतो आहे, पण मला जोशी एकदम स्वामीसारखे भेटलेले आहेत. अच्छा. त्यातलं मी काही 2 गोष्टी तुम्हाला म्हणजे अनुभव तुम्हाला मी शेअर करते. बोला. त्यांनी मी त्यांच्याकडे 7 वर्ष येते. गेली 2 वर्ष त्यांनी मला खूप काही गोष्टी सांगितलेल्या होत्या, प्रेडिक्शन केलं होतं. त्यातल्या 2 गोष्टी मी तुम्हाला म्हणजे तुमच्याशी मी शेअर करते. माझ्या मुलाबद्दल त्यांनी प्रेडिक्शन केलेलं, त्याचे दाताचे ट्रीटमेंट होणार, परत जवळजवळ त्याला 1 लाख रुपयेपर्यंत खर्च होईल. तर आज मी डिसेंबरपासून म्हणजे आता झाली 4 महिने तरी झाले, डिसेंबरपासून मी त्या दातावरती ट्रीटमेंट करते त्याच्या. आणि जोशींनीच मला डॉक्टर सुचवला आहे, स्पेशलिस्ट एकदम खूप मोठ्यातला मोठा डॉक्टर मला सुचवला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मला खर्च आलेला आहे. डॉक्टर सुहास लेले हे एकदम स्पेशलिस्ट आहेत दातावरती. अच्छा. तर आज त्याच्या दातावरची ट्रीटमेंट म्हणजे 4 महिने गेली मी करते आहे, तर त्याला खूप म्हणजे चांगला अनुभव आला आहे 4 महिन्यामध्येच. आणि दुसरं म्हणजे त्यांनी मी ॲक्च्युली त्यांच्याकडे हे केलेलं की त्याला डान्समध्ये मी टाकू का किंवा क्रिकेटमध्ये टाकू का करून, एक साईड बाय साईड. म्हणजे मुलांना एक आवड असते ना, नुसतं शिक्षण म्हणून. तर त्यांनी मला त्याची पत्रिका बघितली, तर त्यांनी मला सुचवलं की डान्स आणि क्रिकेटमध्ये नको त्याला हे करूस, त्याला तबल्यामध्ये तबल्याच्या क्लासेसमध्ये तू त्याला टाक, कारण त्याच्यामध्ये त्याला प्रगती आहे, त्याला चांगलं स्कोप आहे करून. अच्छा. मी त्याला तबल्यामध्ये टाकला. तर त्याचा आता शाळेमधून 2रा नंबर आला. व्हेरी नाईस. आणि क्लासमधून 1ला नंबर आला आणि आत्ताच त्याने गव्हर्मेंटची एक्झाम दिली. त्या गव्हर्मेंट एक्झाममध्ये त्याला 1st क्लास मिळाला आहे. अरे वा. आज मी जोशींकडे आली आहे, ते सर्टिफिकेट घेऊन आलेली आहे, पेढे घेऊन आलेली आहे. हा माझा मुलगा आहे, सैशी आहे. सर्टिफिकेट कुठे ठेवलं आहेस? याच्या हे सर्टिफिकेट आहे त्याचं. अच्छा, ओके.
हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट फर्स्ट क्लास मिळालं आहे. आज मला खूप प्राऊड फील होतं आहे की आज माझ्या सोसायटीमध्ये, माझ्या एरियामध्ये, मी कुलूपवाडीमध्ये राहते, सगळीकडे हा फेमस झालेला आहे ना एवढा, की सगळेजण त्याला आवर्जून आवडीने, म्हणजे काही प्रोग्राम असेल तर त्याला बोलवतात तबला वाजवायला म्हणून. ओके. असं त्याचं सत्कार पण करतात. म्हणजे आम्हाला कसं कालुस्टे म्हणून आता कमी ओळखतात, साईशचे आई, साईशचे बाबा असं करून ओळखतात. ते खूप म्हणजे एकदम प्राऊड फील होतं. हे सगळं जोशींची कृपा मी म्हणते. ओके. आम्ही खूप जोशींचे ऋणी आहोत. म्हणजे असं वाटतं की स्वामींनी कोणीतरी आम्हाला पाठवलं आहे, म्हणजे त्यांच्या वतीने कोणतरी आम्हाला स्वामी जवळ आले आहेत, आम्हाला मार्गदर्शन, योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. ओके. असं म्हणजे आमच्या जीवनाचा एक तुम्ही म्हणाल ना, आमच्या जीवनाचा एक नवीन शिल्पकार. बरोबर. असं आहेत जोशी. नक्कीच ना. किती बोलू तेवढं कमी आहे जोशींवर. खूप अनुभव आहे, खूप. त्यातले हे मी 2 अनुभव तुम्हाला मी शेअर केले. नक्कीच मॅडम, तुमचं हे अगदी आनंदाचं रूप बघून आम्हाला पण असं वाटतं आहे की खरोखरच तुम्हाला सरांचं खूप अनुभव आलेले आहेत. नाही, आणि वाईट प्रसंगातून मी मध्यंतरी खूप म्हणजे खूप वाईट ह्याच्यातून गेलेली. ते नसते ना तर मी खरोखर मी माझ्या मुलाला गमावलं असतं, माझा संसार पण मी गमावला असतं. पण स्वामींची कृपा आहे तुमच्यावरती की तुम्हाला जोशी सरांसारखे योग्य मार्गदर्शक आज मिळाले आणि त्याच्यामुळे तुम्ही योग्य ते, आणि खरं कसं असतं ना मॅडम, त्यांनी मार्गदर्शन तुम्हाला दिलं पण तुम्ही तसे पाऊल उचललं, ते खूप महत्त्वाचं आहे. नाही, ते फॉलो केलं आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे. जर त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही फॉलो केलं नसतं ना तर आज काहीच नसतं. बरोबर. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझा मुलगा आज म्हणजे खूप मोठं एक संकटातून त्यांनी मला हे केलेलं आहे, बरोबर, बाहेर काढलेलं आहे. ते मी कधी विसरणार नाही. बरोबर. आणि माझा एक प्रश्न आहे मॅडम तुम्हाला, की आजकालची तरुण पिढी कधीतरी, म्हणजे सगळेच नाहीत, काही जण ह्या शास्त्राला नावं ठेवतात किंवा चुकीचं असं म्हणतात, तर तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे की हे शास्त्र योग्य आहे की अयोग्य? बघा, हे शास्त्र योग्य आहे. एक कॅल्क्युलेशन म्हणतात त्या टाईपमध्ये आहे सध्या तरी. अच्छा. कसं आहे ना, आपल्याला, मी आता तुम्हाला बोलली ना, जोशी आम्हाला जीवनाचा एक नवीन शिल्पकार भेटले त्याप्रमाणेच. बरोबर. म्हणजे आपल्याला कसं लहान असतो तेव्हा आई वडील आपल्याला काही गोष्टी समज देतात की हे योग्य आहे, ते अयोग्य आहे. म्हणजे डिसिजन मेकर ते असतात. बरोबर. बरोबर. थोडं मोठे झालो, 10वी क्रॉस केली की कसं आपल्याला फ्रेंड लोक असतात, बरोबर, मग टीचर्स असतात, त्यांच्याकडून आपल्याला काही मार्गदर्शन मिळतं. थोडे आणखीन पुढे गेलो की आपल्याला, म्हणजे जॉब करत असेल तर आपल्याला कसे तुमचे बॉस असतात किंवा कलिग्स असतात, त्याप्रमाणेच आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणारं भेटतंच ना. बरोबर. किंवा आपण ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये प्रवास करतोय, तिथेही आपल्याला कोण ना कोणतरी काही ना काहीतरी, म्हणजे छोट्या ना छोट्या गोष्टींवरून असं कोणतरी भेटतंच. बरोबर. बरोबर. नक्की मार्गदर्शन करणारं. मग ती छोटी गोष्ट असली तरीही चालेल, त्याच्यातून पण आपण खूप काही शिकतो. बरोबर. तसंच आहे ते. म्हणजे हे योग्यच आहे. आत्ताच्या तरुण पिढीला मला हेच सांगायचं आहे की कोणतरी मार्गदर्शक असावा. बरोबर. असं. बरोबर. थँक्यू स्वाती मॅडम, तुमच्याशी बोलून खूप एक चांगलं अनुभव आपण सगळ्यांना देऊ शकलो. थँक्यू मॅडम. आपलं नाव? मी हर्षिता काकोडकर. हर्षिता. ओके. हर्षिता मॅम, मला सांगा, तुम्ही सरांकडे कधीपासून येत आहे की आज पहिल्यांदा आला आहे? नाही, मी ॲक्च्युली म्हणजे त्यांची मुलगी जी आहे ती आणि मी एकाच शाळेत होतो, सो तेव्हापासून आम्ही ओळखतो आहे. हां, म्हणजे एवढ्या लहानपणापासून. खूप अगोदरपासून तुमची सेकंड स्टँडर्डमध्ये होती तेव्हा, म्हणजे तेव्हापासून मी त्यांना ओळखते. अच्छा अच्छा. व्हेरी नाईस. मॅडम, मला तुम्ही एक सांगू शकता की सरांचे अनुभव तुम्ही शेअर करू शकता का? हो, नक्कीच. मग तुम्हाला सरांचे आलेले असे 1 किंवा 2 अनुभव तुम्ही शेअर केलात तर आपल्याला खूप दुसऱ्या लोकांपर्यंत पोचवताना खूप सोपं जाईल. ओके. म्हणजे ॲक्च्युली माझे हजबंड क्रूजवरती होते पहिल्यांदी, सो त्यांना तो जॉब चेंज करायचा होता आणि लँडवरती जॉब हवा होता. सो बरेच वर्ष त्यांना मिळत नव्हता हा लँडचा जॉब.
सो त्यांनी खूप प्रयत्न केले ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली की त्यांना मिळत नव्हता तो. सो आता त्यांचं म्हणजे जोशी सरांचं मार्गदर्शन मिळून त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुला हा जॉब मिळणार आहे आणि क्रूजपेक्षा खूप पटीने चांगला असणार आहे हा जॉब. सो ते म्हणजे जे जसं ते सांगत गेले त्याप्रमाणे तो ऐकत गेला आणि त्याप्रमाणे त्याला आता लास्ट इयरच त्याला हा जॉब मिळालेला आहे. सो खूप छान, खूप छान. सो एक 10 वर्ष त्याला वेट करावं लागलं पण मिळालं आहे आता. आणि आता सध्या तो आयर्लंडला तिकडे आहे लँडवरती. अच्छा, म्हणजे तुम्ही नक्कीच असं सांगू शकता की सरांनी सांगितलं त्याच्यावर जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं आणि तसे तुम्ही वागलात तर नक्कीच अनुभव मिळतो. नक्कीच. आणखी अजून एक सांगेन की म्हणजे कोविडच्या दरम्यान माझे सासू खूप आजारी होती. म्हणजे एकदम कोविडचं तुम्हाला माहितीच आहे की काय परिस्थिती होती ती. सो आम्ही खूप घाबरलेलो. तेव्हा मी आणि माझे हजबंडच घरी होतो. सासरे पण माझे खूप आजारी होते त्या दरम्यान. म्हणजे ते बेडवरच होते आणि त्यामुळे म्हणजे कोणाचीच आम्हाला मदत नव्हती ना कोणाचीच. कारण का कुठे जायचं यायचं नव्हतं. होम क्वारंटाईन होतं त्या दरम्यान. म्हणजे सासू माझी खूप आजारीच होते त्या. सो तेव्हा आम्ही जोशी सरांना विचारलेलं की कसं त्यांचं काय होणार म्हणजे पुढे कसं काय आहे. तर त्यांनी आम्हाला एकच सांगितलेलं की तू स्वामींवर विश्वास ठेव, माझ्यावरती विश्वास ठेव, त्या परत व्यवस्थित सुखरूप घरी येणार म्हणून. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे डॉक्टर सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. मी सांगतोय तुम्हाला त्या परत येणार तर त्या परत येणारच. आणि आता त्या स्वामींच्या कृपेने आणि जोशी सरांच्या ह्याच्याने व्यवस्थित आहेत घरी. अच्छा, नॉर्मल आता त्यांचं सगळं व्यवस्थित म्हणजे जे बेसिकली जे पहिल्यासारखं आहे सगळं व्यवस्थित. खूप छान, खूप छान. मला अजून एक तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की हे जे शास्त्र आहे हे शास्त्र आहे की तुम्ही अंधश्रद्धेपोटी हो बोललात? नाही, हे शास्त्र आहे. अंधश्रद्धा याच्यात अजिबात नाही. कारण की याच्यात एक कॅल्क्युलेशन आहे. सो त्यामुळे हे शास्त्र आहे आणि खूपच चांगलं आहे. गाईडलाईन आहे आपल्याला म्हणजे. अच्छा. हे तर सो तुम्ही असं सांगताय सगळ्यांना की तुम्ही असंच इम्प्लिमेंट करा सगळ्यांनी पण. डेफिनेटली. आणि आता आपला हा स्वामी सप्ताह आहे तर भरपूर लोकांनी या आणि सरांचं. नक्कीच नक्कीच नक्कीच. बरोबर. थँक्यू. नमस्कार मॅडम, आपलं नाव? गार्गी दीपक देवळकर. ओके, गार्गी मॅडम, तुम्ही सरांकडे फर्स्ट टाईम आला आहे की अगोदरही कधी आला होता? नाही, मी खूप आधी आलेली आहे. म्हणजे सरांना मी 10 वर्षापासून ओळखते. ओ अच्छा. हां, 10 वर्षापासून मी येते त्यांच्याकडे आणि मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत. अच्छा, तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर करू शकता? हो, बोला. शकते. 10 वर्षापूर्वी आम्ही भाड्याने राहत होतो 7 वर्ष. आम्हाला स्वतःचं जागा नव्हती. म्हणजे मला जागा मिळवण्यात त्यांनी खूप मदत म्हणजे त्यांनी मार्ग दिला. त्याप्रमाणे मी तशी हे जात आले आणि मला चांगला अनुभव आला. म्हणजे घरासंबंधी पण आला, मुंबईच्या घरासंबंधी पण आला, गावच्या घरासंबंधी पण आला. त्याच्यानंतर माझे काही नातेवाईकसुद्धा मी त्यांच्याकडे पाठवले तर त्यांनाही आला. एक एक्झाम्पल, माझा मावशीचा मुलगा, त्याला 13 वर्ष हत्तीपाय असतो ना तो आजार झाला होता. तो त्यांनी हे केला. अच्छा. म्हणजे 13 वर्ष त्यांनी हे केलं होतं, अंगावर काढलं होतं. म्हणजे त्याचं वय होतं 25 आणि 13 वर्ष त्याला तो आजार होता. आणि त्यांच्याकडे काम केल्यानंतर, त्यांच्याकडे आल्यानंतर त्याचा जवळजवळ म्हणजे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर 2-1 वर्षातच आताच आला अनुभव चांगला. आणि आता तो खूप चांगला आहे. त्याचा पाय नॉर्मल झाला आहे. ओ, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. म्हणजे असे खूप आहेत अनुभव. म्हणजे माझ्या घरातले आई बाबा किंवा मावशी, बहीण, भाऊ सगळ्यांना आलेलं आहे. आमच्या घरातल्या सगळ्यांना चांगले अनुभव आले. 10 वर्षापासून आमची ओळख आहे, आम्ही येतो. अच्छा. असे. आणि मी फ्रेंड सर्कलला पण खूप जणांना त्यांना केले, सजेस्ट केले. ओके. त्यांना पण चांगले अनुभव आलेले आहेत. खूप चांगलं गायडन्स करतात, मार्ग दाखवतात.
सो फ्रेंड्स, आपण इथे आलो आणि आपण सरांच्या क्लायंट्सबरोबर इंटरॅक्ट केलं, त्यांचे आपण अनुभव ऐकले, त्यांचं काय प्रतिक्रिया आहे सरांबद्दल ती तुम्ही बघितलीत. एक मॅडम होत्या, त्या अक्षरशः त्यांना बोलता बोलता त्यांना अगदीच त्यांचं एकदम भरून आलं की आता काय बोलू काय नाही, म्हणजे इतके गाठीशी अनुभव त्यांच्या आहेत. सो खरंच, आणि आज खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला जास्त लोकांशी बोलता नाही आलं, पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी या. बरं, तुम्हाला येता नाही आलं तर हा स्वामींचा प्रसाद आहे, तुम्ही इतरांनाही सांगू शकता. म्हणजेच कसं की तुम्हाला जर काही तुमचे मनात क्वेश्चन्स असतील, म्हणजे जागा घ्यायची आहे, शिक्षणाबद्दल काही तुम्हाला विचारायचं आहे, परदेशी जाण्याचं काही होत असेल तर, किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतील सरांबरोबर तर ते तुम्ही मोफत विचारू शकता. आणि आज, उद्या 4 तारीख आणि 5 तारीख ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही तो लाभ घ्या अशी माझी इच्छा आहे. सो फ्रेंड्स, लास्ट टाईम तुम्ही व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिलात, कमेंट्स केलात, शेअर केलं, सबस्क्राईब केलं. तसंच त्याप्रमाणे ह्याही व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला तुमच्यापर्यंत अजून काही माहिती पोचवता येतील. सो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत परत पुन्हा एकदा. तोपर्यंत हसत राहा, हसवत राहा, मज्जा करा. बाय बाय, टेक केअर.